पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। वरून खरपूस आतून मस्त एकदम मऊ जाळीदार। आज आपण अगदी झटपट तयार होणारे रव्यापासून अप्पे तयार करणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे। लहान मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता, हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। सोबत खोबऱ्याचा वापर न करता अगदी झटपट तयार होणारी ही चटणीसुद्धा करूया। या अप्प्यांबरोबर ही चटणी फारच छान लागते। मग चला करूया रव्याचे अप्पे। अप्पे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा आणि पोहे। तर इथे मी 1 पटी रवा घेतलेला आहे। हा जाड रवा आहे, तुमच्याकडे जाड बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल। आणि अर्धी वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून एकदा छान फिरवून घ्यायचे आहेत। थोडेसे फिरवल्यामुळे छान अशी पावडर तयार होते। मिक्सरला फिरवताना हे थोडंसं जाडसर असेल ना तरी देखील चालेल, कारण की यापासून आपण अप्पे तयार करणार आहोत। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे। दही थोडंसं आंबट असेल तर अप्प्यांना चव खूप छान येते। त्यानंतर इथे मी त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला हळूहळू करून मिक्स करत हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करायला घ्यायची आहे। तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे। अर्धी वाटी ते शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। जास्तसुद्धा भाजायचे नाही आहेत, नाहीतर चटणी कडवट लागू शकते। थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आणि त्यामध्येच आपल्याला इथे 2 टोमॅटो बारीक कट करून घालायचे आहेत। ते सुद्धा आपल्याला 2-3 मिनटासाठी छान परतून घ्यायचे आहेत। त्यामध्येच 1 इंच आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य छान गार झाल्यानंतर इथे मिक्सरमध्ये मी सगळं काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घातलं ना तरीसुद्धा चटणीला मस्त चव येते, पण माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे। आणि वरून आपल्याला छान तडका द्यायचा आहे। तर छान चुरचुरीत फोडणी आपल्याला द्यायची आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि राई आणि कढीपत्त्याची इथे मी फोडणी घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय, बघा मस्तपैकी एकदम चटपटीत चटणी आपली अप्प्याबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे। खरंच ही चटणी ना खूप चटपटीत तयार होते। तुम्ही इडली डोशाबरोबर किंवा कोणत्याही नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता, मस्त लागते। नक्की ट्राय करून बघा। चटणी आपली इथे तयार झालेली आहे आणि 10 मिनटंसुद्धा आपली इथे झालेली आहेत। आता आपल्या ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे। त्यानंतर बारीक कट करून कांदा घालायचा आहे, बीट घातलेला आहे, गाजरसुद्धा आपल्याला बारीक कट करून घालायचं आहे। तर भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही इथे घेऊ शकता। 2 इथे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। इथे मी कढीपत्त्याची 10 ते 12 पाने बारीक कट करून घातलेली आहेत, त्यामुळे ह्या नाश्त्याला एक मस्त चव येते। बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने सगळं मिक्स करून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान बॅटर आपलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे आणखीन हा नाश्ता मस्त एकदम जाळीदार तयार होतो। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। राई घालायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे। मस्त एकदम चुरचुरीत फोडणी यामध्ये अशी घालून घ्यायची आहे, त्यामुळे आपला हा नाश्ता मस्त एकदम जाळीदार तयार होतो। सगळं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाची फोडणी अशी घातल्यामुळे ह्या नाश्त्याला आणखीन छान चव येते। आता यामध्ये इथे मी 1 चमचा इनो घातलेला आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातलात ना तरीही चालेल। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय, बघा मस्त एकदम बॅटर आपलं फ्लफी झालेलं आहे। आता इथे मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। अप्पे पॅन इथे छान गरम झाल्यावरती आपल्या याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तर हा नाश्ता करण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही तेलाचा वापरसुद्धा इथे करू शकता। तुपामुळे हा नाश्ता आणखीन जास्त मस्त लागतो, त्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे। तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे बॅटर 1-1 चमचा यामध्ये घालून घ्यायचं आहे। एकदम फुल वरपर्यंत भरायचं नाही आहे। हा नाश्ता मस्त एकदम टम्म फुगतो, त्यामुळे आपल्याला वरपर्यंत हे बॅटर भरून घ्यायचं नाही आहे। रोज सकाळी उठल्यावरती नाश्त्याला काय करावं असा तर प्रश्न नेहमीचाच असतो।
त्यासाठी ना एकदम झटपट तयार होणारे हे अप्पे नक्की ट्राय करून बघा. वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पटकन आपले हे अप्पे तयार होतील. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हे अप्पे छान असे मऊसूत आणि जाळीदार तयार होतात. तर तुम्ही ते बघू शकता, वरून छान असे कोरडे झालेले आहेत, पण आपले साईडून छान असे खरपूस व्हायचे बाकी आहेत. तर साईडून खरपूस होईपर्यंत आपण याला मीडियम गॅसवरती हे होऊ द्यायचे आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम आपले अप्पे हे तयार झालेले आहेत. आता आपल्याला दुसरी बाजूसुद्धा इथे पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला 1 मिनिट याला छान शेकून घ्यायचे आहे. अप्पे तुम्ही बऱ्याच वेळेला खूप वेगवेगळ्या पद्धतीने अप्पे केले असतील, पण अशा पद्धतीने ना हे इन्स्टंट अप्पे करून बघा. खरंच चवीला ना खूप छान लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तर दोन्ही साईडून छान असे मस्त एकदम खरपूस झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता उरलेले अप्पेसुद्धा आपण अशाच पद्धतीने ते करून घेऊया. तर मस्तपैकी एकदम चटणी आणि सोबतच खरपूस जाळीदार असे हे अप्पे मस्त चवीला लागतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने असा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.